काळ आला की वेळ सांगून येत नाही. दोन भाऊ उद्याचं स्वप्न पाहत नेमके शाळेला निघाले आणि त्यानंतर मात्र घरी परतताना एक मोठा अपघात घडला. या अपघातादरम्यान दोन्ही भावांचा मृत्यू झाला. नेमकं काय प्रकरण आहे आणि तेच जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. बारामती तालुक्यातील शेंगडेवाडा येथील सोमनाथ आणि शुभम हे दोन भाऊ रोज नित्यनियमाने शाळेत जायचे आणि शाळेत जाण्याची त्यांची रोजची जी तयारी होती, उठलं की त्यानंतर त्यांनी बॅग भरून निघायचे आणि शाळेला जायचे. आईने देखील दररोजप्रमाणे त्यांना डब्बा करून दिला आणि सोमनाथ आणि शुभम शाळेला निघाले. त्यांची शाळा ही मोरगाव येथे होती आणि त्याच दिवशी ज्यावेळेस निघाले आणि घरी परतत असताना त्यांच्यासोबत एक मोठा अपघात झाला. ज्यावेळी ते शाळेतून निघाले, सुपे चौफुला मार्गावरती अहिल्यादेवी चौकात ज्यावेळेस त्यांनी घराकडे जाण्यासाठी वळण घेतला, त्याच दरम्यान त्यांची गाडी स्लिप झाली आणि त्याच वेळी भरधाव वेगाने मागून भरलेला ट्रक त्यांच्या अंगावरून गेला. त्यामध्ये दोघांचा मृत्यू झाला. यामध्ये जो मोठा भाऊ आहे सोमनाथ, त्याचा जागीच मृत्यू झाला आणि लहान भाऊ शुभम याला मात्र तिथल्या गावकऱ्यांनी तात्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. मात्र काही वेळातच रुग्णालयामध्ये पुन्हा शुभमला देखील मृत घोषित केलं. ज्यावेळी ही गोष्ट सोमनाथ आणि शुभम यांच्या आईवडिलांना कळाली, त्यांच्यावर मात्र मोठा दुःखाचा डोंगर कोसळला. या प्रकरणामुळे एकंदरीत बारामती तालुक्यातच पूर्ण शोककळा पसरलेली आहे. आपण जर पाहिलं तर एकंदरीत दुर्दैवाला निमित्त एवढं पुरेसं होतं का, या म्हणीचा प्रत्यय ह्या क्षणी झालेला आहे. आपण जर पाहिलं तर हा अपघात इतका मोठा भीषण होता की जो मोठा भाऊ आहे सोमनाथ, त्याचा जागी मृत्यू झाला आणि शुभम आहे त्याचा हॉस्पिटलमध्ये मृत्यू झालेला आहे. आणि आपण जर पाहिलं तर या घटनेची माहिती मिळताच त्या ठिकाणी तात्काळ पोलीस देखील दाखल झाले. नेमका काय प्रकार होता आणि हा अपघातच आहे का घातपात आहे याची देखील चौकशी आता पोलिसांकडून केली जात आहे. पण या प्रकरणामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे जी आई आहे, जिने उद्याचे स्वप्न पाहत आपल्या मुलांकडे पाहत होती, मात्र त्या आईवरती मोठा डोंगर कोसळलेला आहे. गावकऱ्यांना देखील या ठिकाणी मोठं दुःख झालेलं आहे. आणि आपण जर पाहिलं तर यामध्ये जे दोन मुलं आहेत, भविष्यांचा त्यांचा विचार करत जी आई होती, मात्र तिला मात्र आता हे मोठं दुःख सहन करावं लागते. एक नाही तर तब्बल दोन्ही मुलांचा देखील मृत्यू त्याच्या डोळ्यासमोर झालेला आहे. आता या प्रकरणाची चौकशी पोलीस करत आहेत आणि नेमकं या प्रकरणामध्ये आता आणखीन काय उलगडे समोर येतात का, हे देखील पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. थोडक्यातसाठी अमित मुंडे, पुणे.